तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच तारिणी या मालिकेत आपल्याला खूप असा दमदार आणि धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आपण इतके दिवस ज्या गोष्टीची वाट पाहत होतो आता ती गोष्ट फायनली होणार आहे. तर मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की आता पद्मिनी विचार करत असते की नक्की या जे मॅडम तिला नक्की काय बोलल्या, त्यांचं नक्की म्हणणं काय होतं. आणि मात्र मग तिला कळतं की ह्या जे मॅडम असं बोलले असतील की त्यांना पैशाची गरज आहे किंवा त्यांना एक प्रकारे लाच देऊया असं येतं या पद्मिनीला वाटलेलं असतं. त्यामुळे आता ही पद्मिनी त्या जे मॅडमला लाच द्यायला गेलेली असते. पण मात्र आता जे मॅडम हुशार असतात आणि कडक शिस्तीचे असतात. त्या मात्र आता पद्मिनी मॅडमला लाच देताना आता ते फोटो काढत असतात. आणि मात्र आता या पद्मिनीने आता साक्षात या ऑफिसरला म्हणजे जे मॅडमला लाच दिलेली असते. त्यामुळे आता या जे मॅडमनी ह्या पद्मिनीला आता चांगलंच अडकवलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता ही पद्मिनी जे मॅडमच्या जाळ्यात नक्कीच सापडलेली. आणि मग आता त्या पद्मिनीला आता अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी आता तिला अटक केलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मात्र आता जे मॅडम तर स्वतः तिच्या गाडीत बसलं होता हे तर आपण पाहिलंय. पण मात्र आता त्या तिला कशा काय अडकवतात ते, त्या तर स्वतःलाच घेणार होत्या आणि त्या तसंही बोलल्या होत्या. पण मात्र त्यांच्या बोलण्याचा नक्की उद्देश काय होता आणि या पद्मिनीने काय म्हणजे काय अर्थ काढला हे आता आपल्याला पूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही पद्मिनी आता परत जेलमध्ये, ती स्वतः जेलमध्ये जाणार आणि तिचा मुलगासुद्धा जेलमध्ये, तीसुद्धा जेलमध्ये. त्यामुळे आता हे जे मॅडम नक्की काय निर्णय घेतात, त्यांचा डाव कोणता असणार आहे हे आता आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा. चला तर मग आता सुरुवात करूया. तर मग आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की पद्मिनीला टेन्शन आलेलं होतं. कारण आता दयानंदसुद्धा काही करत नव्हता आणि कौशिकीसुद्धा काही करत नव्हते. म्हणजे त्यांच्या प्रयत्नांना थोडक्यात यशच येत नव्हतं. त्यामुळे ती आता दयानंदशी भांडून दयानंदसमोर तिने आता जे मॅडमला कॉल केलेला होता. आणि आता त्यांच्यासमोर ती वाद घालून त्यांना चॅलेंज करून आता मात्र ती पोलीस स्टेशनमध्ये युवराजला भेटण्यासाठी गेलेली असते. हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग आता ही तर तिथे आलेली असते. आता तिथे जे मॅडमसुद्धा असतात. आणि जसं की आपण काल पाहिलं तसं आता त्या युवराजला तिथल्या गुंडांनी खूप असा बेदम मारहाण केलेली होती. त्यामुळे युवराजला तिथे लागणंसुद्धा होतं. आणि तेच आता जे मॅडम त्याला पाहत असतात की युवराजला किती लागले ते पाहावं. तर तेवढ्यात आता तिथे पद्मिनी आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता पद्मिनी तिथे येते. आता ती युवराजला पाहते. त्यामुळे युवराजला बघायला तर ती कासावीस झाली होती. पण मात्र आता युवराजला तिने म्हणजे गुंडांनी मारले, कोणीतरी मारले अशा अवस्थेत आता तिने त्याला पाहिलं असतं. मग तर तिचा जीव वरखाली होतो. आणि ती मात्र आता जे मॅडमला बोलते की तुम्हीच माझ्या मुलाला मारलं ना, तुम्हीच हे सगळं करून आणताय ना. तर मात्र आता जे मॅडम तिथे बोलतात की नाही नाही, मी कशाला मारू, गुंडांनी मारले त्याला, असं आता जे मॅडमने खरं सांगितलेलं असतं. पण मात्र आता त्यांचा प्लॅन जो काय असतो तो सक्सेस झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पण नंतर आता आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या युवराजला तर पोलिसांनी परत सेलमध्ये टाकलेलं असतं. पण मात्र आता पद्मिनी घाबरलेली असते. आणि मग आता तिला तिथे जे मॅडम असं बोलतात की तुम्हाला जे काय करायचं आहे ते लवकरात लवकर करा. युवराजची जर केस पुढे फाईल झाली तर मात्र युवराज कधीच सुटणार नाही. त्यामुळे तुमचे हातपाय लवकर लवकर चालवा आणि जे काही करायचं आहे ना तुम्हाला ते लवकर करा. आता एवढंच फक्त जे मॅडम बोललेलं आपल्याला पाहायला मिळणार. पण मात्र आता पद्मिनी घरी आलेली असते. तिचे आणि दयानंद खांडेकरचे खूप असे वाद होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती तिथे घरी जाऊन रडतसुद्धा असते. आणि ती मात्र आता तिच्या रूममध्ये आलेली असते. आणि मात्र आता ती तिथे विचार करत असते की त्या मॅडम अशा नक्की का बोलल्या, ह्याच्या बोलण्यामा म्हणजे त्यांच्याही बोलण्यामागे नक्की काय उद्देश होता, त्यांना नक्की काय पाहिजे, त्या असं का बोलल्या की जे काही करायचे ते लवकरात लवकर करा. नक्की युवराजच्या नंतर काय होणार आहे, जर वेळ लागला तर मात्र काय होईल, असे बरेचसे प्रश्न या पद्मिनीला पडलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मात्र आता त्याच्यावर काय ॲक्शन असणार आहे या जे मॅडमची ते तर आपल्याला माहितीच आहे. पण ते आता पद्मिनीला माहिती नव्हतं. पद्मिनीला असं वाटतं की त्या मॅडम तिच्याकडे लाज मागत होत्या. जर युवराजला जर सोडवायचं असेल तर मला पैसे द्या, असं थोडक्यात आता तिला तिथे वाटतच असतं. कारण तिचा माइंडसेट हा वेगळाच असतो. पण मात्र आता ह्या पद्मिनीने कोणाला न सांगता, काही न म्हणजे कोणाला कळता दयानंदचा तिने म्हणजे त्यांना सांगितलं नाही किंवा तिने कौशिकीला सुद्धा सांगितलं नाही. पण मात्र आता ती विचार करते तिला तिच्या मुलाला कोणत्याही प्रकारात सोडवायचा होता. त्यामुळे आता ही पद्मिनी तिकडे पैशांची बॅग घेऊन आता ती जे मॅडमच्या स्टेशनला म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते. आणि ती आता जे मॅडमच्या केबिनमध्ये येते, त्यांच्यासमोर पैशाची बॅग ठेवते आणि त्यांना बोलते की हे घ्या म्हणून.
तुम्हाला हवे तितके घ्या असं ती बोलते. तर मग आता हे पोलीस स्टेशन असतं, त्यामुळे आता जे जे मॅडमला राग येतो. जे जे मॅडम त्यांना बोलतात की तुम्ही काय करताय, तुम्हाला कळतंय का, मला लाच द्यायला आलात का, तुमच्यावर मी केस दाखल करू शकते, असं आता जे जे मॅडमने तिथं आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मग आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता या पद्मिनीला वाटतं की ह्यांना लाज नाही पाहिजे. त्यामुळे आता ही पद्मिनी आता त्यांच्या गाडी म्हणजे तिच्या गाडीकडे बसत गाडीमध्ये घरी जाण्यासाठी गेलेली असते. तर मात्र आता ती जेव्हा गाडी उघडते, तिचा दरवाजा उघडते, तेव्हा मात्र आता तिथे जे जे मॅडम गाडीमध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता ही विचार करते या जे जे मॅडम इकडे कशा काय, आणि मग आता जे जे मॅडमने तिला गाडीमध्ये बोलवलेलं असतं. तर मात्र आता तिथे जे जे मॅडम असतात, जे जे मॅडम त्यांना बोलतात म्हणजे पद्मिनीला बोलतात की तुम्हाला सौद्याची माणसं कळतात पण सौदा करायची जागा तुम्हाला कळत नाही, असं आता जे जे मॅडम तिला तिथे बोललेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मात्र हा सगळा जे जे मॅडमचा प्लॅन होता. आता जे जे मॅडमने ती तर पैशाची बॅग घेतलेलीच असते, पण मात्र आता जे जे मॅडमने पलटी खाल्लेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोडक्यात त्या कायदा जपणाऱ्या होत्या, त्या इतक्या मोठ्या ऑफिसर आहेत, त्यांनी कधी लाच घेतली नव्हती, त्या कधी विकल्या जाणार नव्हत्या. पण मात्र आता इकडे केदार आणि तारिणी हेच बोलत असतात की कौशिकी ताई प्रयत्न करते पण तिच्या प्रयत्नाला यश मिळत नाही. त्यानंतर काकासुद्धा प्रयत्न करतात ते, पण मात्र आता पद्मिनी काही काकू शांत बसणार नाही. ती त्यांच्या म्हणजे ती वेगळ्याच मार्गाने आता युवराजला बाहेर काढेल ह्याची आता 100% सगळ्यांना गॅरंटी असते. मग आता तिथे केदार आणि तारिणीने वेगळी शंका आलेली असते. त्यांनी जर म्हणजे त्या जे जे मॅडमला लाच दिली तर मात्र मोठं अवघड होईल, आणि जे जे मॅडमचं नक्की काय पाऊल असेल हे आपल्याला कोणालाच सांगता येणार नाही. आता त्यांना जे जे मॅडमवर विश्वास होता, पण मात्र आता तिथे तारिणी असे बोलते की जे जे मॅडम म्हणजे माझा त्यांच्यावर एवढा विश्वास आहे की त्या कधी विकल्या जाणार नाही, असं आता त्यांनी तिथं बोललेलं असतं. पण मात्र आता इकडे वेगळंच घडलेलं असतं. आता इकडे पद्मिनी काकू पैसे घेऊन आलेले असतात, ते आता त्यांना लाचसुद्धा देत आहेत. पण मात्र आता जे जे मॅडमचा इकडे वेगळा प्लॅन असतो. आता जे जे मॅडमने सगळे व्हिडिओ वगैरे काढलेले असते, त्यांच्याकडे पुरावा असतो की पद्मिनी त्यांना लाच देते किंवा लाच घ्यायला भाग पाडते. त्यामुळे आता त्यांनी सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो, आणि मात्र आता ही पद्मिनी जे जे मॅडमच्या जाळ्यात अडकलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता मग तिथे ती जे जे मॅडम टाळ्या वाजवते. जे जे मॅडम त्यांना बोलतात की तुम्हाला काय वाटलं, ही जे जी काही विकले जाईन, मी विकले म्हणजे मी कधी विकणार नाही, किंवा माझी म्हणजे ते असं बोलतात की मला कोणती परिस्थिती आडवी आली तरी मात्र मी तुमच्या मुलाला काही सोडणार नाही, कारण त्यांनी गुन्हेच तसे केले ते. त्यामुळे आता ही पद्मिनी घाबरते. तिला कळतं की ह्यांचा काहीतरी वेगळाच डाव आहे, आणि आता मात्र हे आपल्याला काय सोडणार नाही. ती तिथेच घाबरलेली असते. आता तिला टेन्शन येतं, ती रडायला लागते. पण मात्र आता जे जे मॅडम काही कोणीच काय भोळ्या वगैरे नसतात, त्यांना असं म्हणजे काही फरक पडत नाही. गुन्हेगार तो गुन्हेगार, असा आता त्यांचा कायदा असतो. त्यामुळे त्या पद्मिनीला बोलतात की काय तुम्ही मला खांडेकर, तुम्ही मला लाच द्यायला निघालो होतात का, पण जर मी आता जर मीडियावाल्यांना सांगितलं तर मात्र खांडेकरांची तेवढीच इज्जत जाऊ शकते, असं आता त्या जे जे मॅडम त्यांना बोललेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग आता मात्र आता ही पद्मिनी तर खूपच घाबरलेली असते. तिचा जो काय प्लॅन असतो, तिला जे काय वाटलेलं असतं ते आता सगळं फ्लॉप झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मात्र आता जे जे मॅडम हुशार असतात. जे जे मॅडमनी लगेच आता पुढच्या अधिकाऱ्यांना सगळं काही सांगितलेलं असतं, पुरावे सगळे दाखवतात, आणि मात्र आता जे जे मॅडमनी त्यांना म्हणजे या पद्मिनीला अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांकडे त्यांना सोपवलेलं असतं. आता त्यांच्या अधिकार म्हणजे त्या अधिकाऱ्यांकडे का सोपवतात, कारण आता या पद्मिनीने त्या जे जे मॅडमला लाच देण्याचा म्हणजे लाच देत असतात. त्यांना लाच घ्या असं सुद्धा बोललेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर का त्या युवराजला सोडवण्यासाठी. पण मात्र तर या युवराजने किती मोठी चूक केली हे मात्र तिला कळतच नसतं. युवराजबद्दल सगळे पुरावे सगळ्यांकडे म्हणजे पोलिसांकडे असतात, पण मात्र आता ही पद्मी काय ऐकायला तयार नसते. तिला काही करून तिच्या मुलाला सोडवायचंच होतं, पण मात्र आता मुलाला सोडवण्याच्या नादात हीच स्वतः आता अडकलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता ही तर अडकली, पण आता मात्र या तारिणी आणि केदारला हा सगळा आता जे जे मॅडमचा प्लॅन असतो हे सगळं आता त्यांना कळलेलं असतं. पण मात्र आता पद्मिनीला ते अडकवतायत. त्यामुळे आता तारिणी आणि केदार आता नक्की त्यांचा निर्णय काय सांगतील, किंवा ते जे जे मॅडमला बोलतील का जे जे मॅडम तुम्ही जे काय करताय ते चुकीचं करताय, तुम्ही असं करायला नको पाहिजे, तुमच्या बोलण्याचा जो काही उद्देश आहे तो म्हणजे त्यांना कळला नाही, त्याच्यामुळे हा गैरसमज निर्माण झाला. पण मात्र आता ह्या केदार आणि तारिणीचं जे जे मॅडम ऐकतील का, कारण त्या स्वतःचं सुद्धा ऐकत नाही. त्यांच्या मनात जी गोष्ट येते ते मात्र त्या लगेच करून टाकतात. पण मात्र आता केदार आणि तारिणीच्या घरच्यांचा प्रश्न असतो. कुटुंबासाठी तर त्यांना तेवढं करावंच लागतं, पण मात्र आता ते त्यांना कर्तव्यसुद्धा बजवायचं असतं, आणि मात्र कुटुंबाकडे सुद्धा लक्ष द्यायचं असतं. पण मात्र आता जे जे मॅडमने तर
ह्या पद्मिनीला चांगलंच जाळ्यात अडकवलेलं आहे आणि पद्मिनीने सुद्धा त्यांना लाच द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता ही काय पद्मिनी लवकर सुटत नसते. पण मात्र आता केदार आणि तारिणी हे जे मॅडमशी बोलून त्या पद्मिनीला कसं माफ करून घेत आहे किंवा तिने जे केलेला गुन्हा आहे, एक प्रकारे तो गुन्हाच आहे. त्यामुळे तिने जो केलेला गुन्हा आहे त्यात आता ह्या जे मॅडम त्यांना माफ करतील का, हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मात्र आता केदार आणि तारिणीवर खूप मोठं असं धर्मसंकट आलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता घरात असे वाद होतात आणि ह्या पद्मिनी काकूंनी जाऊन डायरेक्ट जे मॅडमलाच लाच दिली. आधीच त्या जे मॅडम कडक आहेत, त्या खूप अशा त्यांचा कायदाच वेगळा आहे. त्यामुळे इकडे केदार आणि तारिणीला तर माहितीच नसतं की नक्की त्यांचा प्लॅन पुढचा काय असेल किंवा ते त्यांना प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशनसुद्धा देत नसतात. कारण त्या जे काय येतात त्या असं पटकन करतात आणि मात्र त्यांनी सगळं केल्यानंतर या केदार आणि तारिणीला सगळं कळत असतं. पण मात्र आता केदार आणि तारिणीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की नक्की या पद्मिनी काकू करणार काय आहेत. पण जेव्हा का त्यांना कळतं की या पद्मिनी काकू डायरेक्ट असतात जे मॅडमला लाच द्यायला गेले होतात, तेव्हा मात्र आता ह्या दोघांच्या सुद्धा खालची जमीन सरकलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण जे मॅडम कडक शिस्तीच्या आहे आणि त्यांनाच ही लाच द्यायला गेली. त्यामुळे आता त्या काही गप्प बसणार नाही. जे मॅडम नक्कीच पुढचं पाऊल उचलतील आणि त्या काही कोणाला विकल्या जाणार नाही. पण मात्र आता इकडे युवराज तर अटकच आहे, पण मात्र आता पद्मिनीला सुद्धा अटक केलेली आहे. त्यामुळे आता केदार आणि तारिणी काय करतायत आणि काय करून आता त्या पद्मिनीला सोडवत आहे किंवा आता ही जे मॅडम केदार आणि तारिणीचं ऐकते की नाही, हे आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील भाग पाहायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.